आता पुरींची बापाची मजा आहे. पुरीनं तुमच्यावर लय चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. तुम्ही सध्या लय तडाखा उठवलाय. सध्या भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. आम्ही एका वर्गात होतो नाही. कोण कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही. पुरीनं तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग नवरदेवाची. पोरं नाही राहील. पोरांच्या बापाची जवळजवळ जिरली म्हणजे गारच पडली ती. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता या 15 वाड्यात जेवढे पाहुणे येतील कोणाला हा म्हणून टाका. मरू द्या. इडी बहिरी मुखी भले पेली तिला 2 पोरं चालतील. मग आता काय करतात. आणि एवढा सीझन गेला ना मग एकच पर्याय. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे. झोपाच टायमाला पाहणे. झोपणे नाही. झोप आली तरी झोप येत नाही. डबल नाही तर मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुली आहे का? किती आहे? किती आहे? एक आहे. तुला भाऊ भाऊ किती? सक्का सक्का. चुलत का? चुलत नको. एकच आहे का? मी आला तुझी. तुझ्या मामाला मुली? तुझ्या मामाला मुलगी आहे का? तुझ्या मामाला मुलगी आहे का? आहे. किती आहे? आणि तुला भाऊ एकटाच आहे का? तू कल्याण. तुझ्या मामाला किती आहे? आणि तुला भाऊ नाही आहे? तुझ्या मामाला मुलगी नाही. तू झाला गोसाई. तुझ्या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा येत. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. सांगा हा विनोद आहे? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? नाही नाही नाही. याला एक पर्याय. फक्त खेद करायचा नाही. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. ज्ञानदेव ज्ञानच देव इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. कुठे जाऊ द्या. रातभर येळभर तुम्हाला जागेवाना. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेवरायांचा आहे. कडवे 2च आहेत पण भक्त्या 5 आहेत. पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा. चिंता बिंता अजिबात काही करायचे नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे. तो जगाचा बाप आहे. तो ठरेल काय करायचं. तो राजाचा रंकही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. तुम्ही आम्ही उगाच म्या केलं काही केलं नाही. देवाला करायचं होतं करून घेतलं. तू फक्त निमित्त होता. आपण बांधलं मंदिर. पागलपणा करू नको. त्याला करून घ्यायचं होतं. तू फक्त निमित्त आहे. बस. चिंता बिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा आणि अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणजन मंडपाले माग सिस्टमाने सगळ्यांची उपस्थितीमध्ये हरजीवा भंडारा शताब्दी 16 कार्यक्रमाचे आयोजक संयोजक हरजीवा भजनी मंडळ लिंबाचा मळा समस्त ग्रामस्थ लिंबाचा मळा पिंपळा खणी मुंबईकर पुणेकर तालुका आंबेगाव. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ देणगी देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला बसणारे पंक्तीला वाढणारे पंक्तीला जेवणारे पंगत जेवल्यावर घर जाणारे जाताना दुसऱ्याच्या चपला नेणारे गायक वादनगुडीच्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. देणगी देणारे वर्ग देणारे. सप्त्यामध्ये 2 मिनिटं कौतुक पोरांचं करावं. का? लोक फक्त सप्ताह किती मोठा करीत असले तर आता कीर्तन संपल्यावर एका एवढ्या मोठ्या लोकांना जेवण तरुण मंडळच वाढायचं काम करतंय. त्यांचं 2 मिनिटं कौतुक करावं. आणि खऱ्याला खरं म्हणत जा. जे खरं आहे ते खरंच आहे. लबाड येते. हा सप्ताह पोरांमुळे होत असतो. सप्ताह जत्रा पोरांमुळे होत असतात. ही जुनी मंडळी प्रत्येक ठिकाणी थोडी नंगाट असल्यामुळं ती पोरांना जमून देते नाही. लई खोडीची. पोरांना टाळ घेतला का म्हाताडं उठलं गप. ते पोरं म्हणलं बोंबलू नको. हा टाळ तू बाई वाड्यावर या. कुठं तू नाही. पोरांना चान्स देत जा. आणि पोरं नुसते वापरून नका घेत जाऊ. आज लग्नाला जर पंगत नेली तर वाढायचे पैसे आहेत. लॉन्समध्ये खाली बसायचे पैसे आहेत. आज 2-2 हजार लोकांच्या पंक्ती रोज पोरं वाढतात. त्यांचं कौतुक का करू नये. आणि पोरांमुळेच हे कार्यक्रम होतात. आणि बाकीची मंडळी पोरांना वापरून घेते. त्याच्यापेक्षा इथंच हटा. आता फरक पडलाय. पूर्वी महिला फक्त जेवायच्या निघून जायच्या. आज प्रत्येक गावामध्ये एक पंगत महिला मंडळ सुद्धा वाढत आहे. आणि वाढायलाच महिला मंडळ. एक वाक्य सांगतो तुम्हाला. महाराज म्हणून सांगत नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो. पूर्वीची स्त्री आजची स्त्री नाहीच आहे. पूर्वीची स्त्री आजची स्त्री नाही आहे. पूर्वीची स्त्री चूल मूल भांडे घासणं मुलाबाळांचं करणं एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. आजची मुलगी PSI आहे. आजची मुलगी महापौर आहे. आजची मुलगी नगरसेवक आहे. आजची मुलगी PSI आहे. आजच्या मुली स्टँडर्ड आहेत. आता फक्त मुलींनी एक करायचं. तुम्हाला जितकं मोठा होता येईल तितकं व्हा. फक्त माझं एकच वाक्य पाठ करून ठेवा. म्हणजे जर पटलं तर हा म्हणा.
आपल्या बापाची मान कधी खाली होऊ देऊ नका. कशाही जागा, कशाही जागा, कशाही जागा. तुम्ही तहसीलदार व्हा, पोरगी PS आहे, 100 पोलीस आहे तिच्या हाताखाली. पुरी आता पहिल्यासारख्या राहिल्या नाही, म्हणजे पहिल्या मुली नाहीच आहे. हां, पहिली मुलगी 10वी झाली का रोजानं जायचं, आईला मदत करायची, भांडे घासायला शिकायचं, स्वयंपाक करायला शिकायचं, लग्न करायचं. तिकडेही चूल, इकडेही चूल, तिकडेही जबाबदारी, इकडेही जबाबदारी. आज नाही. आजची मुलगी तहसीलदार आहे, कराटे चॅम्पियन पोरगी आहे. आता पहिले दिवस राहिले नाही. MPSC पोरगी देते, तहसीलदार पोरगी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे त्याला, तालुका तिच्या ताब्यात आहे. आता पहिल्या पुरी राहिला नाही. आता फक्त पुरींना पाया पडून सांगतो, अजून लय मोठ्या व्हा. फक्त तो बिचारा आहे ना, त्याचा शर्ट फाटू द्या, फक्त तो गल्लीनं कधी खाली मान काढून चालला नाही पाहिजे. हां, त्याच्या हाताला घड्याळ नाही नसू द्या, त्याच्या पायाला चप्पल नाही नसू द्या, त्याच्या पायात चप्पल नाही नसू द्या, मी म्हणतो त्याच्या पोटात अन्न नसू द्या, पण तो गल्लीनं असं हसतच चालला पाहिजे. काय बिचाऱ्यानं केलं नाही आयुष्यात. अरे नातवाला सुट्टी लागली तर घरामध्ये 100 वेळा विषय काढणारा म्हातारा आहे. जाऊन यावं लागत आहे, नातू आणावं लागतो. जत्रा आली, सप्ताह आलाय, कैऱ्या आल्या तांब्याला, अंगणात उड्या हाणील, खेळायला आणला पाहिजे नातू. नातू आणण्यावर लय जीव. हां, लय लय. आणि नातू आला ना, त्या आजीला दिवाळी नाही गो आणि दसराही नको, तिला सणच नको. जत्राच्या दिवशी म्हाताऱ्यानं बोटाला धरायचं, अख्ख्या जत्रात नातवाला घेऊन येंडायचं. रुपया खर्च नाही, झाली जत्रा. हां, झाली जत्रा. तो आनंद बाहेरचा आहे का आतला आहे? आतला आनंद आहे. वा, नातानं खेळू, नातानं खळून घ्यायचं, मला हेच लागत आहे, द्यायचं त्यानं म्हाताऱ्यानं. कुपरीच्या खिशात हात घालायचा, दोघांनी बसायचं. आजानं नातानं चॉकलेट घेतलं. नातानं चॉकलेट घेऊन पळत पळत आला आजाकडं. नातवाला चॉकलेट फुटाणं, त्याला दात नाही आणि आजालाही दात नाही, आणि चॉकलेट तर फोडलं पाहिजे. खाली बसायचं, धोत्राचा कोपरा पुढं करायचा, त्या चॉकलेटचं कवर काढायचं, त्याच्यावरती धोतर गुंडाळायचं आणि दगडानं फोडायचं. धोत्राला छिद्र पडलं तरी चालेल, पण माझ्या नातवाचं बिस्किट फुटतं का, चॉकलेट फुटतं कामा नाही. काय असं असेल. नातवानं ठेवलं, चॉकलेट खाल्लं तर त्यानं डबकन डोळ्यात पाणी आणायचं. का? अजून घ्यायला लागत होते, पण पैसे नाही. या लोकांवर कादंबऱ्या करू नका, आईबापावर कथा करू नका, आईबापांवर भाषणं करू नका, आईबापावर चित्रपट काढू नका, आईबापांवर व्याख्यानं देऊ नका, आणि आईबापावर पुस्तकं लिहू नका, आणि मालिकाही काढू नका. आईबापाला सांभाळायला शिकावं. या दाव्यांचे प्रवचन ऐकू ऐकू लोकांच्या पाठ झाल्यात. तीच आईन तोच बाप रोज दाव्याला नदीला, तीच आईन तोच बाप. दाव्याच्या प्रवचनकारांनी तेवढा दानका उठवलाय नदीवर, तीच आई तोच बाप. ते नका सांगू आई बापा भाऊ, सांभाळायला शिका. लोकांना कळत आहे आई. हा, त्यांनी तर नदीवर तडाकाच उठवलाय, लोकांच्या पाठ झाले, पुढे आई काय ना काय केलं. आईन बापांवर कादंबऱ्या करू नका. महिलांनी फक्त सुशिक्षित पिढी बनवायचा अभ्यास करायचा, असं नाही. आता ह्या पोरींना सुट्ट्या लागल्यात. एक वाक्य सांगा महिला म्हणलं, तुम्ही पापड एकत्र करू शकता, पापड एकत्र करू शकता, म्हणजे एकटी करू शकते, चपात्या एकटी करू शकते, वांगे एकटी कापू शकते, घास एकटी कापू शकते, बटाटे एकटी कापू शकते, बिछाना एकटी टाकू शकते, स्वयंपाक एकटी करू शकते, भजे एकटी काढू शकते, जिलाबी एकटी काढू शकते. पण तू एक वस्तू घरात अशी आहे का तू एकटी करू शकत नाही. सांगा, एकच वस्तू आहे अशी घरात का एकटी बाई ती करूच शकत नाही. कोणती? कोणती? भजे काढाल तुम्ही एकट्या, भजे काढाल, काही कराल, अंड्याच्या पोळ्या कराल, काही कराल, पण एक गोष्ट अशी आहे का तुम्ही एक गोष्ट अशी आहे का ते तुम्ही करू शकत नाही. बोला. कुरड्या. कुरड्या 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 करणं सोपं नाही. त्याला टाळकरी, गायक, वादक सगळी टोळी लागती, तेव्हा ते जमत. बरं कुरड्या कसे करता माहिती आहे? मला म्हटलं गहू भिजत घाला, रातभर भिजू द्या, त्याला फेस येतो, ते गहू बाजूला काढा, ते चाळणीत काढा, खाली पाणीने थोडं द्या, ते दळेन त्याचा वरचा कोंडा बाजूला काढा, आणि खाली जे आतमध्ये पांढरं पाणी राहील ते शिजवा. शिजवलं का त्याचा चिक तयार होतो. बास टाका, खाट टाका, त्याच्यावर गव्हाच्या काड्या टाका, आणि मग एक बाईनं तो चिक त्या स्वऱ्यात भरायचा. ती वरची दाबणारी बाई अंदाजे पाहिजे, ते बी सर्केल डोक्याचं नको. आणि खाली ताटली घेऊन बसलेल्या बाईला जांभळी नाही आली पाहिजे, नाही तर. आणि तिनं जे खाली बसले तिनं मशिरी लावेल असावा. वरची ना कचक्यात स्वारा दाबला, कुरडा तयार झाला. नाही त्याला असं आहे. आता तुम्हाला विचारणार आहे बरं का प्रश्न, कुरडा यांच्या कोण करून घेतो, पुढचं तुम्हाला विचारतो.
त्या बाईनं योग्य दाब प्रमाणात दाबलं पाहिजे, खाली त्या बाईनं फिरवताना योग्य प्रमाणात फिरवलं पाहिजे. आता तुम्ही फक्त मला सांगा, पुरुष मंडळी कुरडया तयार झाल्या, मला फक्त तुम्ही एक वाक्य सांगा, कुरडईची चव सांगा. मी लई बारीक पाहणार माणूस मला, तुम्ही मला फक्त कुरडईची चव सांगा. अहो चवच नाही तिला. महिला म्हणा कुरडईला चव काय? कढईत राहिली तर उडी हाणती, दाताखाली गेली तर डान्स करते. कुरडईला चव नाही, कुरडईला चव नाही, पण करणं सोपं नाही. करणं सोपं नाही. कुरडईला चव नाही पण करणं एवढं सोपं नाही. मला गोष्ट नाही सांगायचं. कुरडई करताना जसे सगळे लागतात तसे परमार्थ करत असताना सगळ्यांचा मिळून सप्ताह असा असावा. मस्तपैकी महिला मंडळ तुम्ही पहिल्या महिला राहिल्या नाहीत. आता हे मान्य आहे का तुम्हाला? आता हे पुरींना मस्तपैकी टेलरिंग शिकवा, CET शिकवा, MSc करा. पुरींना कराटे बिराटे शिकवा चांगले. पुरीकडे कराटे पाहिजे, तब्येत बिब्येत पाहिजे, पुरीकडे 2-3 डाव पाहिजे, फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बिक्सिंग पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली ना, तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघीने येणार डिरिंग मध्ये. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, तुम्ही एखाद्या जर कानपट्टी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. पण तुम्ही बावळा मी ह्या वर्गात नाही. आता हे 2-3 वर्षामध्ये मुलं आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं. बरं, पळून जाताना त्या मुलाची लेव्हलच मुलगी पाहत नाही. तक्रार काय 2-4 वर्षात मुलींच्या आया कबूल व्हा. मुली एखाद्या मुलाबरोबर पळून जाते ना, त्या मुलाची क्वालिटी मुलगी पाहत नाही. म्हणजे तो माझं पोट भरू शकतो किंवा नाही, त्याची पोट भरण्याची अक्कल त्याला आहे किंवा नाही, त्याचं काहीच पोरगी पाहत नाही. याच्यावर तुमचं मत काय? पाहतच नाही बा. त्याला पोट भरायची अक्कल आहे का काही? ती येड आहे फक्त. दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन हिंडत आहे ती, आणि ती म्हणते माझ्या दिलाचा राजा आहे. आग लावते दिलाच्या राजाला त्याच्यात आणि तिला पेट्रोल संपलं तर ते लुटीत नेत. काय दिलाचा राजा आहे? नाही, प्रेम करू नये या मताचा मी नाही. नाही, असे हलकट विचार नाही आपले. त्याला क्वालिटी पाहिजे, दर्जा पाहिजे. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, पोट भरू शकतात, काय हरकत नाही. पोरगी PS आहे, पोरगा SP आहे, काय हरकत आहे. पोरगी MSc BEd आहे, पोरगा MPhil PhD आहे, काय हरकत आहे. लेवल आहे, पोट भरायची अक्कल आहे, घडू शकतं. आणि या 2-4 वर्षात ते काही राहिलेच नाही. पोर 12वीला आणि पोर गावंड्याच्या हाताखाली प्रेम. दिल्ली आहे, ईट बी देंगे. यार काय ईट बी देंगे? त्याला क्वालिटी नाही, त्याला काय नाही. काय तुम्ही सैराट पाहिला ना? सैराट पाहिला? डबल पहा. आणि सैराट फक्त पहिल्यांदा पहा, शेवट नका पाहू. शेवट कसा आहे त्याचा? पुरीनं तुम्ही तानी नावाचा सिनेमा पाहिला का? तानी 2-3 वेळा पहा. मी तर म्हणतो 5 वेळा पहा. पण तानी सिनेमा पुरीने पाहिला पाहिजे. त्या पुरीची जिगायची जिद्द, तिच्या आईबापाची शिकायची कसरत, आणि तिच्या मैत्रिणीचं तिच्यावर जळकाटपणा किती दर्जेदार आहे. गरिबी, दप्तर नाही, वया नाही, बापाचं जगणं, हे नाही पाहणार तुम्ही. मंगळसूत्र पाहता का सध्या? मंगळसूत्र पाहता का? मंगळसूत्र आली ना नवी आता, पाहता का नाही? पूर्ण पाहिली तुम्ही? बरोबर. आता 28 तारखेला नवीन मराठी सिनेमा कोणता आहे रे झी टॉकीजला? मुळशी पॅटर्न. करेक्ट, मुळशी पॅटर्न. आणि आता 18 तारखेला होता तो नवीन रिलीज पाटील. करेक्ट. कन्यादान, मंगळसूत्र. टीव्ही पाहणं वाईट नाही, पण काय पावा याला? काही लोक म्हणले नाही पोरीला टीव्ही अजिबात पाहून द्यायचं नाही, पोर बिघडती, तिला मोबाईल नाही. मोबाईल नसताना गेली ती, मोबाईल घ्यायला असता. नाही, मुलींना थोडंसं कंट्रोल करा. यावर तुमचं मत काय? मायला म्हणणं यांना थोडी शिस्त लावली पाहिजे. यांना पसायदान शिकवा, यांना आरती शिकवा, यांना पापड बनवायला शिकवा, लोणचे बनवायला शिकवा. जरा दाखात ठेवा. यांना मोबाईल देत नका जाऊ. स्क्रीन टच मोबाईल देते पोरगीला, 9वीला पोरगी. तिला आईनं मोबाईल द्यायची, काय काय होईल? नाही दिला मोबाईल तर काय करील पोर? पण आई लई खोडीची.
पुरीनं मोबाईल घेतला तर बापानं कानपट्टी ठेवून दिली, आली मधी. लई जागृत देवस्थान आहे. आई म्हणली नको नको असावा प्रसंगाला. पुरीला मोबाईल असावा प्रसंगाला, आला प्रसंग. मग आई म्हणते मला अंदाज आलता बरं का, मग तू काय कुंभ मेळ्याला गेलती का 2-4 महिने. महाराज खाली टेबल होता त्याच्यावर हात होता वरून रूळ होता, असे शिकलोय आपण. यांना काय कमी, यांना काय रोग झालाय, यांना पाहिजे ते दप्तर आहेत, पाहिजे ते पुस्तक आहेत, यांना काय वाचाय रोग झाला. आपल्याला होतं का काही, 7वी पर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. आणि म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, पेन्शळ मोडायची पण ओठत नव्हती. मग आपल्याकडं आयडिया तरी येत नव्हती, मग आपण आयडिया केली, लिहायचंच बंद केलं, पेन्शिली खायला सुरुवात केली. कमरेला पट्टी नसायची, करगुट्याला लाकूड, भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. यांना 6 लाखाच्या गाड्या न्यायला येतात. 5वीच्या 6वीच्या पोरांना मोबाईल आहे. 8-10 दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे, तिचं दप्तर उचकलं पाहिजे. मुलीच्या वह्यांची शेवटची पानं उचकीत जा, जरा शेवटच्या वह्या उचकीत जा. शेवटची पानं फार चांगली असतात मुलींची, त्याच्यावर ग्रहपाठ असतो. तो एकदा वाचा, मोबाईलचे व्हॉट्सअप वाचा, त्याच्यातली मेसेज वाचा. आपली मुलगी मोबाईलवर किती वेळ कोणाशी बोलली याची चौकशी करा, त्यातला बॅलन्स चेक करा. एसटीचा पास पुरीचा पहा. 8 दिवस झाली पोरगी कॉलेजला जाती, पासच पंच नाही. ती भुयारातून वर्गात निघती का काय, जरा चौकशी करा. मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स चेक करा. आपण पोरीला 500 रुपये दिलते, त्याच्यात 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली, ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे, जरा चौकशी करा. आता एक नवीन आलंय ना भर GB, आणि जरा चौकशी करा. सांगा पोरीनं हा विनोद आहे का नाही, याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे. आता हे 10वी 12वीचे टोनगे ही बोंबलं तिंडत आहे, ही रिपीट करा एकदा, आठवड्यातून एकदा. जरा खुली बिलीत घ्या, लाईट बंद करून हा नाही. ही काही बुडीताची जी स्टेट आहे ना, यांच्यासाठी आपण बांध करूनच वाढितो ना. यांनी काय कमावले ना, आला का यांचे केस बघा, कुठून भांग आणलीत. तो 1 साईड भांग आणलाय कुठून, बगलात गोशिड्या झाल्या तुला झाला साईड लागत. हा विनोद नाही महाराज. मुलींचे भांग तपासा, मुलींचे भांग तपासा. पुरीने आता एक भांग इतका डेंजर आणलाय, पॉप पॉप. हा, त्याला मधी खड्डा आहे, पुढं झटका आहे. इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आता त्याच्यापेक्षा एक भांग कठीण आलाय. दुसरा भांग आहे देवी आणि पुरीनं. तो भांग असा आहे, म्हणजे मी सांगतो भांग असा आहे तो, ही जी बाजू इथली ती पुढं दडपायची, तिला पुढं फुगा आणायचा आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती बोलताना तोंडात गेली पाहिजे. आणि एक भांगा असा आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. एक वर्ग कॅनॉलच्या कडेला होतं, पुरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय केलं बाबू. पोरग चांगलं फटकावलं पाहिजे. प्रत्येक बापाने नियम करायचा, रात्री 9 नंतर बाहेर गेलेलं पोरग घरात घ्यायचं नाही, मिटला विषय. 9:30ला आला ना, आपल्या घरात यायचं नाही. नाही, तुला काय करायचं ते कर. शेजारचे म्हणले तुम्हाला माणूस की नाही, तुला दत्तक घे, बस. शेजारच्यांना व्हावाच. 9:30 नंतर पोरगा घरातून जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. 16चा पोऱ्या बलात्कार करतो, 17चा पोऱ्या गाडा लुटीतो, 18ची पोरं पंप लुटीतो आणि 19चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय, याला आईबाप जबाबदार आहे. 20चा पोऱ्या पोरगी पळून नेतो, 20चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय, फटकावल्यावर काय करते, या आईबापांची लाड आहे. नाही तर रिपीट केल्यावर काय करते, का बाहेरून जेवून आला कान पाडफोडा, पोऱ्या म्हणला घरातून निघून जाईन, कपडे पिशे झाला रे, इकडे हे बाई कपडे, हे 50 रुपये तुला भाड्याला, हां मी करील प्रयत्न परत. ते जात नाही, गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खात. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, ही दोरी तू गुतो मी वडितो, इकडे आहे. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल, कोणतंही औषध पिऊ दे पोरानं, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का तू, शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना, तुमच्यापैकी ज्यानं घ्यायला असेल त्याला विचारा ना कसं काय. तो म्हणतो शेण खावा.
आणि सगळ्यांना शिकवा, भक्ती करा. कशी करा? मंदिर पोरांनो, मी आता जेवढे शब्द म्हणणार ना, तुम्ही नामदेव महाराज शब्द म्हणायचा. काय काय म्हणायचं? नामदेव महाराज. माझ्या तोंडातून वाक्य गेलं का? तुम्ही शब्द कोणता म्हणायचा? नामदेव महाराज. देव बोलला, नामदेव महाराज. देव जेवला, मंदिर फिरलं, मेलेली गाय जिवंत झाली, नामदेव महाराज. देव नाचला, नामदेव महाराज. आणि मंदिर सुद्धा फिरलं, नामदेव महाराज. आणि नामदेवरायांनी पहिली भक्ती सांगितली, घालीन लोटांगण नंबरवा. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. थोडं कानाला वाईट पण खरंच. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते काही खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागल, आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला पैसे देईल, या जाणं गेले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचं लय लोट होणार नाही, निम्मे बाप मोकळे झाले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल, झाला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो आई बापाचे हाल होतील, झाले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो ज्ञानाची किंमत कमी होईल, पैशाची किंमत वाढेल. कोणतं खोटं ठरलं बोला? हां. आणि आता सांगून ठेवतो, तुमच्या यात्रेमध्ये 2च गोष्टी 5 वर्षात घडणार आहे. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडल्या ना, एक अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाही, माणसंच राहणार नाही. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी. मुलगी नवऱ्याच्या घरी, मुलगा बाहेर, घरात माणसं कुठे? माणसंच नाही घरात, माणसंच राहिले नाही. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारा आजारी पडला तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीने पाणी आणतोय, डुकून पाहायला कोण नाही. 4 घरं बांधून ठेवले, झाडायला माणसं नाही. म्हातारीचा आजारपण आहे, म्हातारा उपाशी राहतोय. शेजारी पाजारी कोणी कोणाला पाहायला तयार नाही. आणि पोरांना सुनाला आई बापा पाहायला वेळ नाही. अर्ध पोतं बाजरी आहे, त्या बाजरीला सोंड्या लागला, तो सोंड्या अख्खा घरात गेला. पण त्या बिचाऱ्यांना पाहिलीभर बाजरी दळून आणता आली नाही. का? दळण करायला आईला दिसत नाही आणि दळलं तर आणायला काय नाही. त्यांनी 3-3 दिवस भात खायचा आणि भातावर दिवस काढायचे. आज 50% म्हाताऱ्यांच्या घरातली ही अवस्था आहे. तुमचं काय मत आहे बोला? कोणी डुकून पाहिलंच तयार नाही मला, कोणाला वेळही नाही. आणि कोणी डुकून कोणा पाहिलंच, शेजारचे पाहिलं. भाऊबंद तर मरेलच आहे, भाऊबंदाचा काय विषय नाही. भाऊबंद राहिले नाही, वाडा उलातला. म्हणजे जवळजवळ माणसांचे रक्ताचे नाते संपलेत. कुणी पाहिलं वेळ नाही. हां, कुणी कुणाकडे डोकून पाहत नाही. आज एवढी वाईट परिस्थिती झाली का नाही? 5 वर्षापूर्वी महिला मंडळ आपल्या आळीमध्ये कोरड्यांची वेळ ठरलेली असायची. आज तुझ्या, आज माझ्या, आज तुझ्या, असं ठरलं राहायचं. उद्या तू नको करू बरं का, माझे गहू भिजत घातलेत. हे कशाला व्हायचं? प्रेमानं. मग एक गरीब बाई म्हणायचे, बा तुमच्या सगळ्यांच्या झाल्या, पण माझ्याकडं गहू नाही, माझ्याकडे गहू नाही. मग 2-3 बायाने काय म्हणायचं, तोंड सोडू नको, माझ्या घरात आज दुली घालते, तुझ्या घरात तिघींच्या याच्यात तुझ्या कोरड्या होऊन जातील, तुम्ही तरी काय 2 तर माणसं आहे. हे प्रेम आज दिसतं का तुम्हाला? नाही. घरांमध्ये माणसंच राहणार नाही महाराज 2-3 वर्षात. आईबापांकडे पाहिला लोकांना वेळच नाही. लोकांनी फक्त सुशिक्षितपणाचं अवसान आणलंय, नाही तर आईबापा कोणीच पाहायला तयार नाही. सुशिक्षितांचंही तेच आहे, महाराज लोकांचंही तेच आहे. हां, आम्ही तुम्हाला सांगतोय, आज आमचे बाप बिछाण्यात बिन भाकरीची. हा विनोद नाही महाराज. डायरेक्ट माणसांना तिरस्कार तयार झाला या बापाबद्दल. डायरेक्ट माणसं हेच विसरले का ओलं लुगडं तिने अंगावर घेतलं आणि कोरड्यावर पोरग झोपवलं. विसरून गेले माणसं, विसरून गेले. घरांमध्ये अजून 2 वर्षांना माणसं राहणार नाहीत. तेव्हा म्हाताऱ्या माणसांना सांगतो, भाऊ मी तुमच्या मुलासारखा आहे, लक्ष्मी यायची वेळ आहे, पौर्णिमा संपली आज, पण झोपताना आता असं झोपत जा, याला मोकळं ठोत जाऊ नका, याला एक चंबा राखून कव्हर करून घ्या आणि खुसून झोपत जा. हा जाऊ शकतो, याला कापून नितीन पोरं झोपेत आणि डायरेक्ट त्याला डग देतील. गट नंबर 13 उडत गेला. प्रत्येक म्हाताऱ्यानं मारण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये आणि 10-5 गुंठे जमीन नावे ठेवून मारा. मागच्या अवलादीवर भरोसा ठेवू नका. आता समजा मला मुलगा आहे, मी 3 करतो कीर्तन रोज एवढ्या उन्हाळ्यात. आता महापोऱ्या म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आली ना त्यानं, रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर, यांना काय घेणे? नाही, यांना काय घेणे? आपणच सावध राहायचं महाराज. घरातले कारभार विशिष्ट कालावधीपर्यंत आपल्याच अंडर पाहिजे. हां, बायको आपली लाख हुशार असेल, निर्णय न विचारता घ्यायचा नाही. पोरे आपला लाख विद्वान असेल, ते जमणार नाही. असं शेळपाटवानी म्हणणे तू म्हणशील तर मी आलास तू. पोऱ्याला लाख डोका असेल, आपण ठरू काय करायचं ते.
तरी जमन. आणि त्यांच्या ताब्यात जर गेलं ना, देवळात मराल म्हातारी माणसं देवळात. आणि देवळात म्हातारा मेल्यावर सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले. हे कसे मेले हे फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती बाई, दुसरं कोणाला माहिती आहे. चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले मला. थोरल्याकडे मागितले तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय संबंध नाही. म्हणला मी फुकट करतो पण त्याचं हाय एवढं तर मला आता माहिती बुडालेचे. दाव्याचं प्रवचन केल्यावर दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक जाते निघून बाबाला टाकला ना खाटाखाली. मग बाकीचे लोक त्याला म्हणतात तुम्हाला फोन कोणी करतात तुम्हाला द्यायला मी का बळच आलो का काय. नाही. आणि मग जे बाबा हुशार राहते महाराज लोक म्हणजे काय एवढे कच्चे का 3 जिल्हे हिवाळा तिथे इळ भरते. महाराज लोक मग पैसे तर काढले पाहिजे, पेट्रोल पुरते ते नेले पाहिजे. मग तो चप्पीवाल्याला सापडतो. चप्पी केली म्हणजे वाड्यातला. हा त्याला म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ येते आईला. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. चुलत भाऊ म्हणजे चुलते बिलते जवळजवळ आपले मेलेच ते. ती पिकअपच पलटी झाली. कुठं उलातला वाडा कोणाला माहिती. 10 वर्षापूर्वी पोराला पोरगी पाहायला जायचं तर 100 माणसं जायचे. फोन नव्हता तेव्हा. निरपावर रविवारी जायचं बरं का. मुंबईवाले येणार आहेत. पिकअप केली जाऊ काय पाहायला पोरगी 100. आता पोरगी पाहिला पोराला पोरगी पाहिला 2 माणसं जातात. आता पोराची आई पोराचा बाप स्कूटीवर. ते बी जेवताना पोरीच्या बापाला म्हणता आम्ही आलतो कोणाला म्हणणं का बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका ती पळून गेली ती कालच आणि सापडून नाही तर अजून मग येऊ. काय सांगत तर माणुसकी राहिली नाही. लग्नांमध्ये भाऊबंद राहिले नाही. लॉन्सवाल्यांनी आता असं टेंडर काढलंय लग्नाचं का तुम्ही फक्त नवरा नवरीच आणा. हळद माझ्याकडं, बँड माझ्याकडं, घोडा माझ्याकडं, डीजे माझ्याकडं, जेवण माझ्याकडं, आचारी माझ्याकडं, वाढणं माझ्याकडं. तुम्ही फक्त पैसे द्या आणि नवरा नवरी घेऊन या. तुम्ही नाही आले तरी. कारण पूर्वी लग्नांमध्ये 100 टोप्या लागायच्या भाऊबंधांना द्यायच्या. आदराची वागणूक होती. भाऊबंधांनी रांग घालून बसायचं. एकानं गण लावायचा दुसऱ्याने टोप्या घालायच्या. परंपरा चांगली होती. माणसं माणसाला जपत होती. नवरदेवाच्या आईनं खाली बसायचं. हळदी कुंकाचं ताट घ्यायचं. वाड्यातल्या सगळ्या बाया बोलवायच्या. पीस राहायचा ब्लाऊज पीस आणि त्याच्यात खोबऱ्याची वाटी. सगळ्या बाया एकमेकीच्या पाया पडत होत्या. प्रेम वाढत होतं. जात्या होत्या 100 वाट्या. काय फरक पडत नव्हता. 100 पीस जात होते पण माणसं आपुलकीनं लग्नाजवळ येत होते. आज नवरदेवाची आई मस्त लांब कुकू लावी ती नदबीत घालून चांगली आणि लुगड्याची पिठी सांभाळीत बसती. तिच्याजवळ बसाया माणूस नाही. ती एकटीच बस.